नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत माझं रोजचं रुटीन शेअर करणार आहे. माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता झाली. पाहू शकता बाहेर किती अंधार आहे. मग मी माझं इथं पाणी ठेवण्यासाठी चूल पेटवली. चूल पेटवून घेतल्यानंतर मी इथं स्वयंपाकाची तयार लागली. तर स्वयंपाकामध्ये मी करत आहे चपात्या आणि मसुराच्या डाळीची चटणी, कारण मला डबा द्यावा लागतो म्हणून. ते चपात्या आणि मसुराच्या डाळीची चटणी केली आहे. मी स्वयंपाक करूच तर बाकी सगळ्यांनी आंघोळी वगैरे करून तयार झाली. ती तयार झाली की मी त्यांच्यासाठी इथं गरम गरम चहा केलेला आहे. त्या सगळ्यांना मी इथं चहा बनवून चहा देत आहे. त्यांचा चहा पिऊन होतं मी त्यांचा डबा भरलेला आहे. इथे मी डब्यामध्ये मसुराच्या डाळीची चटणी, चपाती, लोणचं वगैरे, पाण्याची बॉटल, चमचा वगैरे सगळं भरून देत आहे. ते छान असा डबा पॅक करून मी त्यांना त्यांच्या कामासाठी वाटा लावलेला आहे. ती गेल्याच्या नंतर काकांसाठी तर मी आंघोळीसाठी पाणी काढते. काकासाठी पण आणि पोरासाठी पण. ते दोघेजण सोबत आंघोळ करतात. तर त्यांच्यासाठी पाणी काढून दिले. ते आंघोळ करूच तर मी इथं हातरून पांघरुणाच्या घड्या घातल्या, रूम झाडून काढली, कारण मी पारुसं तसंच ठेवलं होतं, डब्यासाठी काही असते म्हणून. तर इथं मी पूर्ण रूम अशी स्वच्छ करून घेतली आहे. घर स्वच्छ झाल्यानंतर किती छान वाटते ना. मग मी इथं घर स्वच्छ केल्यानंतर बाहेर अंगण झाडून काढले आहे, कारण की माझं अंगण पण पारुसंच होतं. तर मी इथे छानपणे खराट्याने असे छान झाडून काढून अंगण छान असे स्वच्छ केले. अंगण स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये पाणी मारले. पाणी मारून झाल्याच्या नंतर मी इथे छान अशी सुंदर रांगोळी काढली आहे. तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. रांगोळी काढल्यानंतर मी उंबऱ्यावर असे पावलं काढलेली आहेत. दोन्हीकडून दोन असे मी पावलं काढते. आणि पावलं काढल्याच्या मी पावलं काढूच तर रांगोळी काढूच तर काकाने तर ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली आहे. ती ज्ञानेश्वरी वाचेपर्यंत त्यांची ज्ञानेश्वरी वाचून झाल्याच्या नंतर मी त्यांना गरम गरम असे गूळ टाकून दूध देते. त्यांना शुगर आहे म्हणून मी त्यांना असे दूध देते. त्यांचं दूध वगैरे दिलं. दूध पिऊन झाल्यानंतर इथं आमच्यासाठी शेवग्याची भाजी केलेली आहे. शेवग्याची भाजी करून घेतल्याच्या नंतर मी इथं ज्वारीची दळण केली, कारण की ज्वारीचं पीठ संपलं आहे म्हणून ज्वारीचं दळण करून घेतले. ज्वारीचं दळण करून मी फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून इथं देवपूजा केली आहे. छान अशी देवपूजा केल्याच्या नंतर मी इथं गॅस पुसला आहे. गॅस किचन ओटा वगैरे सगळं साफ केलं आहे. नंतर मला लागली आहे भूक खूप जोरात, म्हणून मी इथं माझ्या जेवणाचं ताट केलं आहे. तर मी इथं करत आहे जेवण. तर मंडळी, तुम्हाला माझं रोजचं रूटीन कसे वाटले तर ते मला कमेंट करून नक्की